यवतमाळमध्ये रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड येथील कामगारांचं आमरण उपोषण 5व्या दिवशीही सुरू आहे। वेतनवाढीच्या मागणीवरून हा वाद निर्माण झाला असून कामगार संघटनेचे आझाद मैदानात आंदोलन छेडले आहे। कामगार नेते राजू तांड्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पूर्वीच्या संपावेळी दिलेले आश्वासने पूर्ण झाली नसल्याने यावेळी केवळ आश्वासनावर समाधान मानलं जाणार नाही। काही कामगारांवर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोपही संघटनेने केलाय। दरम्यान कंपनीच्या व्यवस्थापनेने संप बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय, तर HR विभागाच्या माहितीनुसार कंपनीने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभांसह वेतनवाढीचा प्रस्ताव दिला असून आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अधिक वाढ शक्य नसल्यास स्पष्ट केले। प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने चर्चा मर्यादित असल्याचेही व्यवस्थापनाने सांगितले। या पार्श्वभूमीवर कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील तोडगा कधी निघतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी कलीम खान यांनी। हेड HR रेमंड युको डेनिम यवतमाळ कामगारांचा जो संप सुरू आहे तो वेतनवाढीसाठी सुरू आहे आणि आम्ही आमच्याकडनं 5,000चा प्रत्यक्ष आणि 923 अप्रत्यक्ष असा 5,923 रुपयाचा प्रस्ताव दिलेला आहे, जो त्यांना अमान्य आहे। पण आमची कंपनीची फायनान्शियल कंडिशन्स इतकी खराब असून सुद्धा आम्ही इतक्या मोठ्या याचा दिलेला आहे, याचा आर्थिक बोजा आम्ही सहन करू शकत नाही आहे सध्या। तरी पण आम्ही आउट ऑफ वे जाऊन यांना हे केलेलं आहे। प्रकरण वेतनविषयक प्रकरण माननीय औद्योगिक न्यायालय यवतमाळ येथे प्रलंबित आहे। असं असताना सुद्धा आम्ही कोणत्याही प्रकारचं आमच्यावर बंधन नाही की आम्ही कोणत्याही युनियनशी चर्चा करावी, पण ते आम्ही सगळं बाजूला ठेवून आम्ही युनियनशी चर्चा करून आम्ही हा एक प्रस्ताव दिलेला आहे। तो माझा सर्व कामगार बांधवांना निवेदन आहे की त्याने तो प्रस्ताव स्वीकारावा आणि ताबडतोब कामावर रुजू व्हावं आणि या कंपनीला सुरळीत रूपाने चालू ठेवावं। धन्यवाद। 50 रुपयाच्या वर वेतनवाढ ज्या आमच्या 19 कामगारांना बडतर्फ केलेले आहे त्यांना विनाशर्त विनाअट कामावर घेण्यात यावं। संप काळातील पगार आणि एरियास पूर्ण 22 महिन्याचा एरियास एका टप्प्यात आणि बोनसचा जो प्रलंबित करार आहे तो 20% करून त्याचा पण एरियास आम्हाला देण्यात यावा। या मागण्यांसाठी आम्ही इथं दिनांक 18 फरवरीपासून इथं आमरण उपोषणाचं आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे। काय नाव तुमचं? राजू तांड्रा। सेलू तालुक्यातील हातनूर येथील जिल्हा परिषद शाळेतील 6वीचा विद्यार्थी नागेश वायदंडे याने प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द कायम ठेवली। काही महिन्यापूर्वी ट्रॅक्टर अपघातात त्याला उजवा पाय गमवावा लागला, मात्र या धक्क्यानंतरही नागेशने हार न मानता मित्रांच्या मदतीने व्हीलचेअरवरून शाळेत येणं सुरू ठेवलंय। या प्रकरणाची दखल घेत स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेतला। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मोहिमेअंतर्गत अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून त्याला मुंबई येथे मोफत कृत्रिम पाय बसवण्यात आलाय। जिद्द, मित्रांचे सहकार्य आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेमुळे नागेश पुन्हा उभा राहत शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवतो आहे। या घटनेतून प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य आणि चिकाटीचे उदाहरण समोर आले। या बातमीचा आढावा घेतलाय तालुका प्रतिनिधी किशोर कटारे यांनी। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सीता सावंगी येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण अखेर 8व्या दिवशी स्थगित करण्यात आले। सरपंच प्रकाश कुमार धाकोडी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं। परिसरातील नागरिक, कामगार आणि विविध संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळालाय। आंदोलनाचा वाढती तीव्रता लक्षात घेता संबंधित प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चेनंतर लेखी आश्वासन दिले। त्यानंतर उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी देऊन आंदोलनाला तात्पुरता विराम देण्यात आलाय। आश्वासनाची वेळेत अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय। या घडामोडीमुळे स्थानिक पातळीवर या प्रकरणाकडे लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांनी इस्रो केंद्राला शैक्षणिक भेट देण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। पंचायत समिती सेलू यांच्या वतीने याबाबतचे पत्र शाळांना प्राप्त झालं असून विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी 7 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता तालुकास्तरीय परीक्षा आयोजित करण्यात आली। ही परीक्षा केवळ जिल्हा परिषद शाळेतील 7वी आणि 8वी विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित असेल, तर प्रश्नपत्रिकेत 50% प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ता, 40% सामान्य ज्ञान आणि 10% इंग्रजी विषयावर आधारित असतील, तर सर्व प्रश्न
पर्यायी स्वरूपाचे राहणार आहेत. या परीक्षेतून गुण क्रमांक प्रथम 45 विद्यार्थ्यांची इस्रो येथे भेटीसाठी निवड केली जाणार असून या परीक्षेतून गुण क्रमांके प्रथम 45 विद्यार्थ्यांची इस्रो येथे भेटीसाठी निवड केली जाणार आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेला उपस्थित राहावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय सेलू तालुका प्रतिनिधी किशोर कटारे यांनी. भंडारा येथे सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने जिल्हास्तरीय बैठक आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत 2027च्या जनगणनेत ओबीसीची जातीनिहाय नोंद व्हावी तसेच यूजीसी समता विधेयक 2026 लागू करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीला विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मार्च महिन्यात विविध टप्प्यात आंदोलन आणि जनजागरण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यात नागपूर येथे विदर्भस्तरीय धरणे आंदोलन, जिल्हा आणि तालुका स्तरावर जनजागरण यात्रा, दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद तसेच भंडारा येथे विराट महामोर्चा काढण्याचा समावेश आहे. या कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक संस्था, युवक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. या बातमीचा आढावा घेतलाय भंडारा प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. आणि त्या दृष्टिकोनातून तयारी आमची सुरू आहे. ही त्याचा पहिला टप्पा म्हणून 1-2 सभा आमच्या नागपूरला झाल्या. त्याचा एक भंडारा जिल्ह्यातला एक प्रकारचा टप्पा म्हणून आज आपण ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बसलेले आहोत. तर प्रश्न क्रमांक त्या गॅझेटमध्ये तुम्ही बघाल की 12मध्ये तुम्ही एससी आहात का, तुम्ही एसटी आहात का असे प्रश्न विचारले जातील. परंतु तुम्ही ओबीसी आहात का हा प्रश्न ओबीसींना विचारला जाणार नाही. म्हणजेच ओबीसीची इतर म्हणूनही नोंद केली जाणार आहे. अर्थात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसीची नोंद होणार नाही. त्यामुळे ओबीसीची एकूण संख्या आणि 33 प्रश्न संबंधित ओबीसीची काही माहिती कळणार नाही. म्हणजे ओबीसीची जेव्हा त्यांना माहितीच कळणार नाही तर ओबीसीची किंवा ज्याला आपण जातनिहाय म्हणतो स्पष्टपणे जातनिहाय जनगणना करू असं त्यांनी म्हटलेलं होतं. आणि संसदेमध्ये सुद्धा अनेक वेळा म्हणजे विरोधी पक्षाचे खासदार किंवा जे सत्तारूढ आहेत त्यांनी सुद्धा आणि हे कबूल केलेलं होतं. दुसरी गोष्ट अशी की येथील जे सत्तारूढ पक्षाचे जे लोक होते त्यांना सुद्धा एवढा आनंद झाला होता की इथे हा चांगल्या प्रकारे विजयोत्सव मानवला गेला. लोक पेढे वाटले, मिठाया वाटल्या, हारपुरे हे केले आणि सांगितलं गेलं की पहा आता आम्ही ओबीसीची जनगणना. बुलढाणा जिल्ह्यातील चिखला आणि भिगवणी येथील घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील पालम येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. संबंधित प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. चिखला गावात महिलांना मारहाण केल्याचा तसेच भिगवण येथील एका तरुणीच्या अपहरणाच्या घटनेचा निषेध व्यक्त करत नागरिकांनी 23 फेब्रुवारी रोजी पालम येथील तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांना निवेदन सादर केले. संबंधित घटनेचा सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय परभणी येथून शांतीलाल शर्मा यांनी. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे चिखला व भिगवण येथील जे भगिनीवर न्याय मिळवणे व दोषीवर कठोर कारवाई करण्याबाबत आज आम्ही पालम तहसीलमध्ये निवेदन दिलेले आहे. माझी ह्या राज्य सरकारला एवढीच विनंती आहे, जे चिखला येथील जे प्रकरण झाले आणि जे भिगवण येथील हे 2 प्रकरण महाराष्ट्रामध्ये हे ताजे आहेत, जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि आमच्या सर्वांना न्याय द्यावा एवढीच विनंती करतो. मुंबईतील वडाळा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पेन येथील सुहित जीवन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. 53 किलो वजन गटात कुमारी जितेश साजेकर आणि 74 किलो वजन गटात कुमारी यश पांगत यांनी सुवर्ण पदक पटकावत संस्थेचं नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कठोर सराव आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत ही कामगिरी साध्य केली. विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच सुहित जीवन ट्रस्ट पेन संस्थेच्या सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय पेन प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी. पेन येथे CFI संस्थेच्या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राला आंतरराष्ट्रीय मान्यवरांनी भेट दिली. इंडस ब्रेन संस्थेच्या चेअरपर्सन आणि प्रतिनिधी मंडळाच्या उपस्थितीत टेक महिंद्रा फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या नर्सिंग कोर्स केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षण विभागाच्या सविस्तर पाहणी करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.
संस्थेच्या पुढील विस्तार आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी भविष्यातील योजनेवरही चर्चा झाली। कार्यक्रमाला CFI संस्थेचे CEO डॉक्टर किशोर देशमुख यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। संस्थेच्या कार्याचं मान्यवरांनी कौतुक करत पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या। बातम्यांचा आढावा घेतलाय पेन प्रतिनिधी किरण बांधनकर यांनी। नमस्कार मित्रांनो, आज आमच्याकडे नॉर्वे येथील रुंडे आयलंड आणि हस्ता इथले स्पॉन्सर्स मंडळी आलेले आहेत। स्पेशली आम्हाला आनंद होतोय की आमचे पास्ट फार जुने स्पॉन्सर्ड म्हणजे काया रुंडे आणि तिच्या बहिणी मॅरिट आणि सॉल्वे आणि तिच्या पुतण्या ह्या दोघी अनिता आणि लील आलेल्या आहेत। त्याचबरोबर हस्तामधनं आमच्या हेगे मॅडम चेअरपर्सन, गुनवर बेंटा आणि त्यांची मुलगी क्रिस्टल आलेली आहे। हे आमचे जुने स्पॉन्सर्ड आहेत जे गेले 35 वर्षापासून आपल्या संस्थेला मदत करतात आणि इथल्या मुलांना स्पॉन्सर्ड करतात। आज इथे येण्याचं एक औचित्य साधून आम्ही आज CFI सुरू केलेल्या वोकेशनल ट्रेनिंग सेंटरमध्ये नर्सिंग सेंटरचं उद्घाटन करत आहोत। हे नर्सिंग सेंटर जे आहे हे आपण टेक महिंद्रा बरोबर कोलॅबरेट केलेले आहे, ज्याच्यामुळे आपल्या मुलींना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळेल, तसंच त्यांना बाहेर काम करण्याची संधी सुद्धा मिळेल। आणि टेक महिंद्रा असल्यामुळे एक त्याला वेगळी प्रोफेशनलिझम आलेली आहे। आज आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब सांगतात की प्रत्येक स्किल डेव्हलपमेंट केली पाहिजे, प्रत्येकाला आपल्या हातामध्ये काहीतरी स्किल आलं पाहिजे। त्या अनुषंगाने आमच्या ह्या नॉर्वेच्या मंडळीने आम्हाला हे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू करायला पैसे दिलेले आहेत आणि आज आम्हाला आनंद होतो की आमची आज 5 सेंटर सुरू झालेले आहेत वोकेशनल ट्रेनिंग सेंटर। नर्सिंगचं आज उद्घाटन झालं, ह्याच्या अगोदर टेलरिंग झाले, कम्प्युटर झाले, इंग्लिश स्पीकिंग झालं आणि इलेक्ट्रिकल कोर्स झाले। काया ज्या मॅडम आहेत यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की उरलेल्या 2 सेंटरचं सुद्धा ते पैसे गोळा करून लवकरच आम्ही ते सेंटर सुरू करणार आहोत। त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर असेल आणि कॅटरिंगचा कोर्स सुरू असणार आहे। आज या नर्सिंग कोर्ससाठी आम्हाला इन्स्ट्रक्टर लाभलेले आहेत, त्या मॅडम ह्या मुलींना प्रशिक्षण देतील। तर आपण सगळी मंडळी आपण इथे आलात आणि आमचा कार्यक्रम अटेंड केल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील लोणी येथील शेत शिवारात मोबदल्याच्या मागणीसाठी एका शेतकऱ्याने झाडावर चढून आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे। देवगाव प्रकल्पाच्या कॅनलसाठी सुमारे 45 वर्षापूर्वी जमीन संपादित करण्यात आली होती, मात्र नकाशावर दुसऱ्या शेतीची नोंद झाल्यामुळे संबंधित शेतकरी मोबदल्यापासून वंचित असल्यास आरोप करण्यात आलाय। गजानन होले असे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं नाव असून जागेची प्रत्यक्ष मोजणी करून योग्य मोबदला द्यावा अशी त्याची मागणी आहे। घटनेनंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती। दरम्यान बातमी तयार होईपर्यंत संबंधित सिंचन विभागाचे अधिकारी किंवा महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 45 वर्षापासून प्रकल्पामध्ये मुख्य कालव्यामध्ये जमीन गेलेली आहे, त्याच्या मोबदल्यासाठी माझ्या वडिलांना पाठपुरावा केला, कोणत्याही प्रकारचा 1 रुपया मोबदला मिळाला नाही। गेल्या 5 वर्षापासून मी सतत मोबदल्यासाठी प्रशासनाची झडत आहो, पण कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्यामुळे आज मी टोकाचा निर्णय घेतलेला आहे, झाडावर चढून बसलेला आहे। मी आता फाशी घेणार आहे। त्यामुळे आता संबंधित अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तर आम्ही आमचा निर्णय बदलू, अन्यथा आम्ही आमचा प्राण त्यागू। सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात 2 भावांवर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे। शंकर मार्केट परिसरात रविवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही मारहाण झाली। अनिल हिरणवाळे आणि संतोष हिरणवाळे अशा जखमींचे नावे असून दोघांवर फलटणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्यांना गाडी हळू चालवा असं सांगितल्याचं राग मनात धरून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झालाय, तर संतप्त नागरिकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। दरम्यान पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती दिली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचं सांगितलं गेलंय। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज येथे अवघ्या 50 सेकंदात धाडसी चोरीची घटना घडली आहे। सोमवारी सकाळी 10च्या सुमारास एका ज्वेलर्स दुकानासमोरून लाखोंचा ऐवज असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवली। चोरे रोड परिसरातील श्री वाग्देवी ज्वेलर्सचे मालक गणेश यादव हे दुकान उघडण्यासाठी आले असता शटरच्या कुलपात मेण भरल्याचं त्यांच्या लक्षात आले। कुलूप उघडण्यात विलंब होत असतानाच दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी दुचाकीला अडकवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोकड असलेली बॅग उचलून दुचाकीवरून पसार झालाय।
प्राथमिक माहितीनुसार बॅगेत सुमारे 2.5 लाखाची रोकड, 8 तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे 5 किलो चांदीचा ऐवज होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत CCTV फुटेजची तपासणी सुरू केली. हा प्रकार पूर्वनियोजित असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास उमरज पोलीस करत आहेत. पुण्यातील येरवडा परिसरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात मोठी आग लागल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास उघड्या पार्किंग जागेत उभी असलेले 50हून अधिक दुचाकी आणि 4 चाकी वाहने आगीत जळून खाक झालीत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या, तर जवानांनी आग नियंत्रणात आणत ती पूर्णपणे विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, तर आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पुढील तपास सुरू आहे. बातमी महाराष्ट्राची या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.